पास्ता बॉईल करण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यामध्ये आम्ही तेल आणि मीठ टाकलेलं आहे. तर थोडं टेम्परेचर मला कमी वाटते म्हणून मी थोडं टेम्परेचर वाढवत आहे. परत ते लवकर बॉईल होईल. जसं काय तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे मिरची, कांदा आणि टॅमॅटो चिरून ठेवले आहे इथे. फायनली आहे ना पास्ता बनवण्यासाठी रेडी आहे. गॅस चालू केलेला आहे. त्या पॅनमध्ये आता आम्ही टाकतोय तेल. तो 2 चमचे आम्ही तेल टाकलं. त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर आम्ही टाकलं त्याच्यामध्ये मिरची. त्याला आम्ही सॉटे करून घेऊन घेतात. टाकतोय आता आम्ही चिरलेला कांदा. मस्त सुगंध येतोय गाईस. ते अनियन गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता टाकणार आहे चिरलेला टॅमॅटो. हिरवी मिरची कापायला विसरलो होतो म्हणून पटापट चॉप केली आणि आता ते जात आहे पॅनमध्ये. तर गाईस आमचा आता पास्ता बॉईल झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर चला आपण आता पास्त्याचं स्विच बंद करून घेऊयात. अरे आम्ही सर्व व्हेजिटेबल्सला सॉटे करत आहे. बघू शकता तुम्ही. मध्ये सोयाचा चीज ठेवणार आहे. काही सगळ्यांची पण एंट्री होत आहे. पास्ताची पण एंट्री होणार आहे. पास्ता टाकलं की सतत आम्ही आता पास्ता खायला बसतो. बघा कसं वाटलं.